यानंतर आपण जातोय भंडाऱ्यात अनेक भागात सध्या वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। रात्रीच्या अंधारात हिंसक प्राण्यांची भीती, शेतरक्षणासाठी रात्रभर जागरण करावं लागतं। अशा संकटांना शेतकरी तोंड देत आहेत। त्यातच सिंचनाच्या पाण्यासाठी देखील त्यांना संघर्ष करावा लागतोय। त्यामुळे दिवसा किमान 8 तास अखंड वीज पुरवठा द्यावा अशी मागणी भंडाऱ्यातील शेतकऱ्यांकडून केली जाते। या संपूर्ण संदर्भात आढावा घेतला आहे आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। शेतामध्ये पाणी द्यासाठी, शेतामध्ये पाणी देण्यासाठी तर आलेला आहे, कारण की दिवसा त्याला वीज मिळत नाही आणि रात्री त्याला वीज मिळते। दिवसभर राबतो शेतकरी आणि रात्री येऊन पुन्हा एकदा आपल्या शेतात पाणी देण्यासाठी येतो। तिसरं पाण्याच्या वावर सुद्धा या क्षेत्रामध्ये आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला फाटा फोडत शेतकरी आपल्या शेतामध्ये आले। आपल्यासोबत थेट शेतकरी आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल? काळोख अंधार, रात्र आहे, अंधार आहे, अशा वेळेस आपण आपल्या शेतामध्ये टमाटरची शेती लावली आहे ना, आपण पाणी द्यायला आलात, काय आपल्या सरकारपुढे मागणी असणार आहे? काय सांगाल? सरकारपुढे आम्ही मागणी काय ठेवायची? आम्ही भिकारी नाहीत, आम्ही नेहमी भीक मागायची का? सरकारला समजलं पाहिजे, देश चालवायचा आहे, त्यांना समजलं पाहिजे की तुम्ही कृषीप्रधान म्हणता, कृषीप्रधान आहे का खरंच? कोणत्या नात्याने तुम्ही कृषीप्रधान म्हणता? जवळजवळ 7 तास 6 तास आम्हाला जी वीज मिळते, याच्यामध्ये कमीत कमी 12 ते 14 तास विद्युत पाहिजे शेतकऱ्याला। तेव्हाच तो ओलीत करू शकते, नाही तर ओलीत काही करू शकत नाही। काय लावलं तुम्ही शेतात? काय लावलं? शेतात धान लावलाय 20 एकरात। काय सध्या काय स्थिती आहे? सध्या स्थिती भयंकर खराब आहे आणि ते माझीच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे। पाणी होत नाही, तापमान वाढला, 5 HP पंपावर 2.5 एकर सुद्धा शेती ह्या होत नाही। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात अंधार आहे आणि या सगळ्या अंधारात हे शेतकरी आपल्या शेतात एका अर्थाने पाणी देण्यासाठी आलेले आहेत। अशी अनेक भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे की जे दिवसा त्यांना वीज हवी, रात्री नको। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।